आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुंदर 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 डोळे उघडा. उठा ना, डोळे उघडा ना प्लीज, डोळे उघडा. मी पाणी घेऊन येते. हे कुठं चाललीस? परक्यांच्या घरात असं न विचारता घुसू नये एवढी अक्कल नाहीये का तुला? या घराचे नियम बदललेत आता. अगं कामिनी, मी मॅडम बोलायचं. काय बोलायचं? मॅडम. हा पहिला नियम. मोलकरीणेस ना आता या घरची. ठीक आहे, मी चुकले. मॅडम प्लीज त्यांची अवस्था बघा, मला प्लीज पाणी आणू द्या. मी हात जोडते तुमच्या पुढे, प्लीज मला जाऊ द्या. आमच्या घरातल्या नळांना काही दयेचा सागर नाही वाहत. एखाद्याला पाण्यासाठी असं तरसवू नये. विनंती करतेस का धमकी देतेस? चुकलं माझं. प्लीज मला पाणी आणू द्या. प्लीज मला जाऊ द्या ना, प्लीज. बरोबर आहे तुझं. पाण्याला कोणाला असं नाही म्हणू नये, नाही का? चल तुला पाणी देते. चल, पाणी हवंय ना तुला? काय करतेस? थांबी. बर तू चल, बस झालं. जा. हे थांब. इकडे इकडे. अगं काय आहे तिकडे? त्यांना त्रास होतोय, कळत नाही का तुला? अगं काय करतेस? परफेक्ट. आता घेऊन जा सुंदरला पाणी. गरज आहे ना त्याला. अगं असं वाया घालवू नको पाणी. त्याच्यापर्यंत पोहोचू दे. हा, जा नीट घेऊन जा. अहो उठा, उठा ना प्लीज. सुंदर उठ की. सुंदर उठ की रे बाळा. अय सुंदर, डोळे उघड ना. मेला बिला नाही ना? व कामिने, तुझ्या जिभेला काय हाड? हे बघ, उगा वंगाळ बोलू नकासा. त्याची अवस्था काय झाली ते तरी बघ. हे कामिनीचं घर आहे आणि या घरात फक्त कामिनीची सत्ता चालणार आता. हे असलं तडफडत रडत नाही बसायचा माझ्या घरात. आश्रम नाहीये हा. मला शांतता पाहिजे माझ्या घरात, कळलं? बंद करा ही नाटकं. हे अक्षरा, या म्हातारीला आणि तिच्या लेकाला घेऊन ना फुटायचं या घरातून. थांबायचं नाही हा माझ्या घरात. चला निघा.
शरू ए शरू उठ बाळा, आपल्याला निघायचंय. बॅग कुठे तुझी? अक्षरा थांब. का उठवतीयस तिला? आराम करू दे ना. कारण मी तिला इथे नाही ठेवणार आहे, माझ्या बरोबर घेऊन चालले. ए शरू शरू उठ, चल पटकन उठ पटकन. काय काय झालं? आपण हे घर सोडून चाललो. का 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 चाललोय घर सोडून? अगं तुझी बहीण लय चालाक आहे. तुला अश्विन पासून लांब करण्यासाठी हे समज करायला लागली. तिला तुझं सुख भगवत नाहीये शरू. तिला स्वतःच्या बहिणीला विधवा झालेलंच बघायचं वाटतं. बास बास झाला का मी? मी हात जोडते, प्लीज माझ्या आणि माझ्या बहिणीमध्ये नका नाही येऊ. शरू शरू तू हिचं अजिबात ऐकू नको. ही जे काय सांगते ना ते सगळं खोटं आहे अगं. यांनी सुंदरना स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून फसवलंय आणि सगळं घर, पैसा, प्रॉपर्टी सगळं काही यांच्या नावावर करून घेतलंय. भारी आ अक्षरा, तू अशीच पेटत राहा म्हणजे ही आग अशीच भडकत राहील. देवा, या बहिणींमध्ये ही फूट ना कायम राहू दे. शरू, अगं मी हे समजा अश्विनसाठी केले. हिचं सुंदरशी लग्न झालं आणि सगळी सत्ता हिला मिळाली. आणि जोपर्यंत ही सत्ता हिच्याकडनं जात नाही ना तोवर ही अश्विनला जेलमधून काढायचा विचार बी नाही करणार. शरूया खोटं बोलतायत. यांनी सुंदर नाही असंच फसवलंय. बास कर अक्षरा. असं सोजवळ आणि गोडगोड बोलून कोणाकोणाला फसवणार आहेस तू? मला मान्य आहे, मी सुंदर बरोबर वाईट वागले, पण अश्विनचा विचार करून मला तसं वागावं लागलं. शरू तू माझ्यावर विश्वास ठेव. अगं अश्विन बरोबर काही वाईट घडू नये आणि तो या सगळ्या संकटातून लवकर बाहेर यावा म्हणून मी हे समज केलं. आता आम्ही सगळे सूर्यवंशी एक होत, एकमेकांना समजून घेतो. याच्यात माझी काय चूक आहे शरू? तूच सांग.